हॅलो वेलकम बॅक टू अवर चॅनल अगेन. आणि आज आहे सॅटर्डे आणि आम्ही चाललो आहोत आता दगडूशेठ गणपती मंदिरमध्ये. आणि कारण आम्हाला अभिषेक घालायचा आहे त्यासाठी. सो आता असे आहेत 9 आणि आता आम्ही पटकन निघतो आहे कारण पुढे जाऊन खूप जास्त ऊन पण असणार आहे आणि पुढे सॅटर्डे संडे असल्यामुळे गर्दी पण खूप असणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही हा ब्लॉग कंटिन्यू करा. लवकर निघत आहोत. ब्लॉग कंटिन्यू करा. हॅलो, तर आता आम्ही निघालेलो आहोत गणपतीला जाण्यासाठी. पण मला असं वाटतं सॅटर्डेमुळे खूप जास्त गर्दी असणार आहे, तर बहुतेक आपल्याला कार पार्किंगचा इश्यू येणार. कार पार्किंग आपण नदी पात्रात करूया ओंकारेश्वरची इथे आणि तिथनं आपल्याला चालत जावं लागेल. असं अवघड आहे आता जरा. आणि त्याआधी अजून एक काम आहे, आम्हाला कार वॉश करायची आहे कारण आम्ही करायला विसरलो. आणि सेकंड थिंग, खूप जास्त प्रवास झाला होता गोव्यातनं आल्यानंतर पूर्ण ती डर्टी झाली आहे गाडी, ती वॉश करावी लागेल. सो पहिले कार वॉश करायची आहे, मग त्याच्यानंतर गणपतीचं दर्शन, अभिषेक आणि मग पुढे डे प्लॅन आहे. सो स्टे ट्यून्ड. सो हॅलो, तोडलं बांधलं टॅन काय मी एकटाच उभं. आता ओंकारेश्वर पाशी गाडी लावली आहे पार्किंगचे इश्यू असल्यामुळे आणि आता निघालोय दगडूशेठला. डायरेक्ट रेकॉर्ड आहे भाई माझ्याकडे, येऊच नकोस. तर आता 1-1.5 किलोमीटर असेल. हां चल, आपल्याला रस्ता 1-1.5 किलोमीटर असेल आता इथनं. एवढा नाही आहे बघ ना आता चालताना. असं सावलीने गेलं की जरा बेटर पडतं. हो का, मला माहीतच नव्हतं. येताना जरा महाराजांना पण जाऊन येऊन, स्वामींना पण जाऊन येऊन जातो आधी. म्हणजे आमचं प्लॅनिंग असं जास्त काही नाही आहे. आमचं प्लॅनिंग फक्त एवढंच आहे की आम्हाला गणपतीला जायचं आहे, त्यानंतर केलं तर अभिषेक करणार आहोत आम्ही. थोडंसं लांब करणं कारण ना खूप फ्रेममध्ये येतो आपण. आणि त्याच्यानंतर मला हेअरकट करायला जायचं आहे. हेअरकटचं बघूया टाईम मिळाल्यानंतर. जायचंच आहे. जा मग. तांबडे जोगेश्वरी देवीचं मंदिर आहे, तर तिथे नमस्कार करण्यासाठी, दर्शन घेण्यासाठी. आज वीकेंड असल्यामुळे खूप जास्त गर्दी आहे इकडे. सो हॅलो, आत्ता जस्ट आमचं दर्शन झालं आहे छानपैकी आणि अभिषेकसुद्धा झालेला आहे. सो आता आम्ही निघालो आहोत पुढच्या टास्कसाठी, जो की आहे कोमलचा. त्याआधी जरा पेटपूजा करून घेणार आहोत आम्ही आणि त्यानंतर जाणार आहे. पण दर्शन खूप जास्त छान झालं. तुझा काय एक्सपिरियन्स आहे ओव्हरऑल? छान आहे. म्हणजे आम्ही असं आहोत की अभिषेक घालतच असतो, पण ही खूप जास्त गर्दी होती त्याच्यामुळे लिटरली आम्ही अर्धा तास थांबलो होतो तिथे मंदिरामध्ये. हां, वेटिंग खूप जास्त लागली होती खरं तर, तसं बघितलं तर. आणि इवन
आमच्यानंतर सुद्धा कमीत कमी 1-1.5 तास वेटिंगवर होते लोक अभिषेक घालण्यासाठी. करेक्ट. पण ऑल ओव्हर एक्सपिरियन्स इज आम्ही गुड ना- आणि प्रसन्न वाटतंय शेवटी. प्रसन्न. आणि मग हेअरकट करण्यासाठी जाणार आहोत. ठीक आहे, चालेल. पर्यंत हरकत नाही. चलो लवकर निघाल्यामुळे ब्रेकफास्ट झालेला नव्हता. मंत्रमुग्ध तर कान झालेले आहेत, पण आता पोट पण आवाज देत आहे. सो आणि अजून एक हां. महत्त्वाची गोष्ट हां. म्हणजे फर्स्ट टाइम आम्ही असं डिरेक्टली म्हणजे पब्लिकमध्ये ब्लॉग वगैरे घेतोय. सो थोडंसं लोक स्टेअर करतायत, पण इट्स ओके. आणि अनकम्फर्टेबल फील होत आहे. मला नाही होते. अलीकडे हो गाड्या येतात म्हणजे छान पण वाटतंय. ठीक आहे. सो So, चला, आय डोंट हॅव एनर्जी लेफ्ट. चलो आता त्याची खाऊ. नेहमी एनर्जी हे नाही, असं काही नाही आहे. खाऊन घेऊ आणि त्याच्यानंतर मग करतो ना मी परत कंटिन्यू. अख्खा दिवस आहे आपल्याकडे अजून. नामदर. कारण जेव्हा तुम्ही अगं आवाज नाही येत पब्लिक प्लेसमध्ये, म्हणून मी क्लोज होतोय तो. राईट. माईक आणत जाऊया आता आपण उद्यापासून. नेहमी विसरतेस आणि मग काय मला बनते. का तुला नाही लक्षात राहत? बाकीचे टास्क असतात ना मला. काय तुला घेऊन येतोय कमी आहे का? चल, एक दिवस तुलाच विसरणार आहे घरी. मी पण तुला विसरून येईल मग. फार बडबड करू नकोस. तर चल. हां चल बाय. बाय. every night I would मागच्या वेळी सुद्धा व्यक्ती तोच होता. चेहरा आणि केस हिचेच होते. पण सजेशन हिने स्वतः डिसाईड केलं होतं की कुठला हेअरकट करणार आहे. आणि एकदा ती किराटिन ट्रीटमेंट करून आली होती. किराटिन नव्हती केली मी, बुटॉक्स केली. बुटॉक्स वॉट एव्हर, पण मी सांगितलं होतं नको करू. त्यांनी झालं वाटोया केसांचं. आता मी सजेस्ट केलंय आणि हेअर्सला व्हॉल्यूम आला. दॅट्स इट. त्यामुळे काय यू नो, म्हणजे मी हेअर आर्टिस्ट आहे. अरे हेअर आर्टिस्ट. ओके, सो आता आम्ही ऑलमोस्ट घरी पोहोचत आलेलो आहोत. छान मस्तपैकी मिसळ वगैरे खाल्ली. होती ती मिसळ काटा किर, एकदम काटा. खूप जास्त स्पायसी होती. आम्ही स्पायसीच्या नादात खूप जास्त स्पायसी खाल्ली आणि त्याच्यानंतर जो त्रास चालू झालाय. कसला त्रास? जळजळ होतीये. हे सांग जरा. अरे म्हणजे जळजळच होणार ना त्याने, अजून काय होणार आहे? अजून काही होतं, अजून पण काही होतं. घाणेरडा माणूस. तेच म्हणायचं का तुला जे मला आत्ता वाटलं? ते फोन कट करून टाक कोणाचा. बरं, जाऊ दे. चला ठीक आहे. बाय. बाय बाय.